विवेकचं लग्न अजून 5च दिवसावर आलं होतं. घरात लगबग सुरू होती. नातेवाईक ये जा करत होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. विवेकही खूप खुश होता, कारण त्याला जी मुलगी मिळाली होती ती अगदी त्याच्या मनासारखी होती. त्या मुलीचं नाव होतं प्राजक्ता. प्राजक्ता खूप सुंदर होती. तिचं रूप पाहून कुणीही थक्क व्हावं. जिचे डोळे मोठे आणि पाण्यासारखे स्वच्छ, केस लांब आणि काळेभोर रंग, गोरा आणि ओठ गुलाबासारखे, जणू काही एखादी मूर्तीच जिवंत झाली होती. विवेकला वाटत होतं, मी खूप भाग्यवान आहे, अशी सुंदर बायको मला मिळते. 5 दिवस कसे गेले काहीच कळालं नाही आणि लग्नाचा दिवस आला. दोघं लग्न मोठ्या थाटामाटात झालं आणि पाहुणे म्हणत होते, वा किती सुंदर आहे जोडी. विवेकच्या मनात अभिमान होता. लग्नानंतर काही दिवस सगळं छान चाललं होतं. प्राजक्ता सगळ्यांशी हसून बोलत होती. पण हळूहळू विवेकला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. प्राजक्ता फार शांत राहायची. घरच्यांशी जास्त बोलत नसे. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडायची. एक दिवस विवेकने विचारलं, प्राजक्ता, तुला काही त्रास आहे का? ती म्हणाली, नाही, काही नाही. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. चुकीची होती. ती म्हणाली. काही महिन्यांनी प्राजक्ताने स्वतःला सावरलं. तिला समजलं की विवेकसारखा माणूस मिळणं किती मोठं भाग्य आहे. ती परत आली. यावेळी ती खरंच बदललेली होती. ती मनापासून नातं जगू लागली. विवेकने तिला एक संधी दिली आणि यावेळी त्याला फक्त सुंदर बायकोच नाही, तर सुंदर मनाची साथीदार मिळाली. या कथेतून आपल्याला असं शिकवण मिळतं की फक्त चेहरा सुंदर असणं पुरेसं नाही, तर नातं टिकवण्यासाठी मन सुंदर असणं गरजेचं आहे. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.